हॅलो फ्रेंड्स, वी ऑल फूडीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत चिकन सूप। आजारी व्यक्तींसाठी किंवा जर तुमच्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी देखील तुम्ही अशा प्रकारे चिकनचं सूप बनवून त्यांना देऊ शकता। चिकनचं सूप हे फारच हेल्दी आणि टेस्टी असं ऑप्शन आहे। जर तुमच्या तोंडाला चव नसेल तर अशा प्रकारचं चिकनचं सूप तुम्ही नक्की ट्राय करा। तर चिकनचं सूप बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1 किलो गावरान चिकन आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आणि ते शिजवण्यासाठी कुकरमध्ये थोड्याशा तेलावर एक कांदा परतला आहे, बारीक कट करून घेतलेला कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा आपण अद्रक लसणची पेस्ट घातलेली आहे। अद्रक लसणची पेस्ट तेलावर परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं जे चिकन आहे ते आपण त्यात घालणार आहोत। अद्रक लसणच्या पेस्टनी चिकनच्या सूपला फारच अप्रतिम अशी टेस्ट येते। तेलावर कच्चं चिकन व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हळद घालणार आहोत आपण। आणि 5 मिनिटं आपण चिकन छान वाफ येऊपर्यंत आणि त्याच्या अंगचं पाणी आटूपर्यंत आपण ते शिजवून घेणार आहोत। अशा प्रकारे चिकन शिजवल्यामुळे चिकनचा जो वशाट वास आहे तो नाहीसा होतो आणि मीठ आणि हळद व्यवस्थित प्रत्येक चिकनच्या पीसमध्ये मुरले जातात। त्यानंतर आपण काळी मिरीची जी पूड असते ती आपण घातलेली आहे अर्धा चमचा। जर तुम्हाला जास्त स्ट्रॉंग हवा असेल तर तुम्ही 1 चमचा देखील घालू शकता। आणि आपण चिकन झाकून 5 मिनिटं वाफेवर शिजण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण इथे 3 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। पुरेशी कोथिंबीर देखील आपण धुवून घेतलेली आहे आणि इथे आपलं चिकन जवळजवळ 5 ते 7 मिनिटं अंगचं पाणी आटूपर्यंत वाफ आलेली आहे। त्यानंतर आपण जे टोमॅटो कट केले होते ते त्यामध्ये घालणार आहोत आणि कोथिंबीर देखील आपण कट केलेली आहे ती देखील आपण या चिकनमध्ये घालणार आहोत। टोमॅटो चिकनसोबत थोडेसे गाळ झाल्यानंतर आपण एका बाजूला थोडं गरम पाणी ठेवलेलं होतं ते देखील आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। टोमॅटो कोथिंबीर घालून व्यवस्थित आपण चिकन हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। आपल्या आवडीनुसार आणि क्वांटिटीनुसार आपण त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपण 3 ते 4 शिट्ट्या देऊन घेणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं मस्त असं इथे सूप तयार झालेलं आहे। ह्या सूपची टेस्ट इतकी अप्रतिम लागते की तुम्ही अशा प्रकारे नक्की चिकनचं सूप करून पहा आणि मला कमेंट करून सांगा। आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझं चॅनल आहे वी ऑल फूडीज, याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो देखील करा। तर आपलं मस्त असं चिकनचं सूप इथे तयार झालेलं आहे आणि ते आपण इथे सर्व केलेलं आहे। तर पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।